भुलेश्वर. पुरंदर तालुक्यातील माळशिरस या गावात भुलेश्वराचं मंदिर आहे. 1391च्या शतकात यादवांच्या राज्यात हे मंदिर बांधलं आहे. या मंदिराचं बांधकाम 3 टप्प्यात झालं असं म्हटलं जातं. कोणत्याही प्रकारच्या मशिनरी नसताना एवढं मोठं दगडी बांधकाम कसं केलं असावं हा प्रश्न मंदिरात प्रवेश केल्या केल्या पडल्याशिवाय राहत नाही. अखंड दगडाचे एक एक खांब इथे दिसून येतात. म्हणतात ना, भगवंताची लीला अगाध असते, त्याचं हे ज्वलंत उदाहरण. प्रत्येक भिंतीवर असलेल्या कोरीव नक्षीकला डोळ्यांचं पारणं फेडल्याशिवाय राहत नाहीत. भिंतीवर कोरलेल्या मूर्ती महाभारतातले बरेच देखावे दर्शवतात. मंदिरात ब्रह्मा, विष्णू, महेश यांची प्रतीकं आहेत. भगवान श्री शंकर एकदा सारीपाटाच्या डावांमध्ये हरले आणि ते याच ठिकाणी येऊन तपश्चर्या करायला बसले. काही दिवसांनी पार्वती माता यांनी आदिवासी स्त्रीचं रूप धारण करून त्यांच्या समोर नृत्य केलं. या नृत्याला भगवान श्री शंकर भुलले आणि म्हणूनच या ठिकाणाला भुलेश्वर असं नाव पडलं. आपल्या पूर्वजांनी ठेवलेला अनमोल ठेवा असाच जतन करून ठेवायला हवा आणि त्याचं वैभव असंच वाढत राहण्यासाठी हा तालुका पर्यटन तालुका म्हणून घोषित व्हावा, यासाठी अविरत प्रयत्न करत आहेत प्रशासनाचा दांडगा अनुभव असणारे माजी सनदी अधिकारी, महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री संभाजी झेंडे साहेब. आपल्या तालुक्याला पर्यटन क्षेत्राचा दर्जा मिळावा, लोकांना रोजगार उपलब्ध होऊन सर्वांचा विकास व्हावा म्हणून माझं मत घड्याळाला म्हणजेच संभाजी झेंडे साहेबांना.